त्या रात्री रस्त्याच्या कडेला जळालेली कार दिसताच कुणालाही क्षणभर थांबून पाहावं लागलं. कार पूर्णपणे जळाली होती. आत एक मृतदेह होता. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा अपघात आहे, पण पोलिसांनी तपास सुरू करताच लक्षात आलं ही घटना सामान्य नव्हती. ही केस लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली होती आणि पुढे जाऊन या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली. कारमध्ये सापडलेला मृतदेह ज्याचा समजला गेला तो माणूस प्रत्यक्षात जिवंत होता आणि जो जळून मेला तो दुसराच कुणीतरी होता. काही वेळातच ही माहिती औसा पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. जळालेली कार, काळवंडलेली मृतदेह आणि आजूबाजूला कुठलाही प्रत्यक्ष साक्षीदार नाही. हे सगळं पाहून पोलिसांना एक क्षणभर प्रश्न पडला. पहिल्या नजरेत हा अपघात वाटत होता, पण कार ज्या पद्धतीने उभी होती ती पूर्णपणे जळालेली अवस्था आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहता काहीतरी चुकत असल्याची जाणीव पोलिसांना झाली. तपास सुरू झाला. कारची पाहणी करताना पोलिसांना आत एक ब्रेसलेट सापडलं. त्या ब्रेसलेटवरून आणि गाडीच्या नंबरवरून तपास केला असता ही कार गणेश गोपीनाथ चव्हाण यांच्या नावावर असल्याचं समोर आलं. त्यामुळे सुरुवातीला सर्वांचा समज झाला की या घटनेत गणेश चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. घरात शोककळा पसरली. नातेवाईक, ओळखीचे लोक सगळे धक्का बसलेल्या अवस्थेत होते. पण तपास पुढे जात असताना पोलिसांच्या मनात शंका वाढत गेली. कारला आग लागण्यामागचं कारण स्पष्ट नव्हतं. अपघात झाला असता तर गाडी रस्त्याच्या कडेला इतक्या व्यवस्थित कशी उभी राहिली असती आणि आग इतक्या वेगाने कशी लागली असती, या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अधिक तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आलं. मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स यावर काम सुरू झालं. तपास जसजसा पुढे गेला तसतशी एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. ज्या गणेश चव्हाणला मृत समजलं जात होतं तो प्रत्यक्षात जिवंत होता. हा धक्का पोलिसांसाठीही मोठा होता. मग प्रश्न उभा राहिला, कारमध्ये जळालेला मृतदेह कोणाचा? तपासातून स्पष्ट झालं की तो मृतदेह गोविंद किशन यादव या 50 वर्षाच्या शेतकऱ्याचा होता. गोविंद यादव हे औसा तालुक्यातील रहिवासी होते. कामानिमित्त ते त्या दिवशी लांबजानी पाटी परिसरात आले होते. रात्री घरी परत जात असताना त्यांची भेट गणेश चव्हाण यांच्याशी झाली. गणेश चव्हाण यांच्यावर मोठं कर्ज होतं. लाखोंच्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी त्याने आपल्या नावावर 1 कोटी रुपयांचा विमा काढला होता. पण कर्ज फेडण्याचा दुसरा मार्ग न दिसल्यामुळे त्यांच्या डोक्यात एक भयानक कल्पना आली. स्वतःचा मृत्यू दाखवून विम्याची रक्कम मिळवायची. पण स्वतःचा जीव देण्याऐवजी त्याने दुसऱ्याचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री गणेशने गोविंद यादव यांच्याशी गोड बोलून ओळख वाढवली. लिफ्ट देतो असं सांगून त्यांना कारमध्ये बसवलं. पुढे एका धाब्यावर गाडी थांबवून दोघांनी जेवण केलं. गणेशने मुद्दाम गोविंद यांना जास्त दारू पाजली. काही वेळातच गोविंद यादव शुद्धीत राहिले नाहीत. ही संधी साधून गणेशने कार औसा तालुक्यातील वानवडी पाटी ते वानवडा रोड या निर्जन भागात नेली. तिथे त्याने गोविंद यादव यांना ड्रायव्हिंग सीटवर बसवलं आणि सीट बेल्ट लावला, जेणेकरून ते पळू जाऊ शकणार नाहीत. दारूच्या नशेत असलेले गोविंद काहीच करू शकले नाहीत. यानंतर गणेशने कारमध्ये पेट्रोल ओतलं, काड्या टाकल्या आणि कारला आग लावली. काही क्षणातच कारने पेट घेतला. आत अडकलेले गोविंद यादव जिवंत जळाले. घटना घडवून गणेश तिथून पळून गेला. कोल्हापूर मार्गे तो विजयदुर्गला पोहोचला आणि लपून बसला. त्याचा प्लॅन जवळपास यशस्वी झाल्यासारखं वाटत होता. पण एक चूक त्याच्या अंगाशी आली. तो एका दुसऱ्या मोबाईलवरून आपल्या मैत्रिणीशी संपर्कात होता. पोलिसांनी तपास करताना त्या मोबाईल हालचाली टिपल्या. मैत्रिणीची चौकशी केल्यावर पोलिसांचा संशय पक्का झाला. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या मदतीने विजयदुर्ग येथे लपलेल्या गणेश चव्हाणला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत चौकशी करताच गणेशने गुन्ह्याची कबुली दिली. 1 कोटी रुपयांच्या विम्यासाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा प्लॅन, गोविंद यादव यांची निवड, संपूर्ण हत्या सगळं त्याने मान्य केलं. आज गणेश कायदेशीर प्रक्रियेत अडकलेला आहे.
शिक्षा होणं बाकी आहे, पण गोविंद यादव परत येणार नाहीत. ही संपूर्ण घटना एक साधा संदेश देते. पैशासाठी, भीतीपोटी किंवा अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी गुन्ह्याचा मार्ग निवडला तर शेवट नेहमी वाईटच होतो. सत्य लपवता येत नाही. गुन्हा कधी ना कधी उघडकीस येतोच आणि त्याची शिक्षा इथेच भोगावी लागते. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, गोविंद यादवला न्याय मिळेल का? ज्याचा कोणताही गुन्हा नव्हता, जो फक्त घरी परत जात होता. त्याचा जीव पैशांसाठी घेण्यात आला. आरोपी अटकेत आहे, तपास सुरू आहे, पण गोविंद यादवच्या कुटुंबाचं नुकसान कधीच भरून निघणार नाही. न्यायालय आरोपीला शिक्षा देईल, पण गोविंद यादव परत येणार नाहीत. त्यामुळे हा प्रश्न कायम राहतो. अशा गुन्ह्यांना खरंच पूर्ण न्याय मिळतो का? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.